तर जय भीम सगळ्यांना. सगळ्यात आधी हा व्हिडिओ बघा. की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये प्रत्येक मुलगी सरकार आहे. की माझा जन्म झालाय शिवनेरीत, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय आणि मी जन्माला आले त्या जातीमध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात आहे. म्हणजे मला दोन्हीही वारसे भेटले ते. म्हणजे ज्या हाताने मी तलवार पकडू शकते त्या हाताने पेन चालवायची सुद्धा ताकद आहे, आणि ज्या हाताने मी पेन चालवू शकते त्या हाताने तलवार पकडायची सुद्धा ताकद आहे. तर एक जण काय म्हणते की आली की जातीवाद करायला लागली. तर ते कसं आहे ना, आमचं अस्तित्व आमच्या महापुरुषांमुळे आहे. त्यामुळे आम्ही नाही का जिथं बी गेलो ना, आमचं कुठलं बी कार्य असलं तरी बी आम्ही पहिले त्यांचं नाव घेऊनच आमच्या कार्याची सुरुवात करतो. आणि अजून किती जणांची जळाली खरं सांगा. तुम्ही सांगा ना, मी सांगतो. कमेंट बॉक्स आहे तुमचं. तर ही दुसरी कमेंट बघा. तर एका जणाचं म्हणणं आहे की ही जर नॉमिनेटेड झाली तर आरक्षण थोडंसं भेटून होईल का ऍडजस्ट. तर बाळा, तुमचे किती घाण विचार आहेत. आता तर आमच्या बहिणीची एंट्री झाली बिग बॉस मध्ये. अजून 3 महिने बाकी आहेत, अख्खं सीझन बाकी आहे. काय होईल तुमचं. आणि आम्हाला गर्व आहे की आमच्या समाजातली एक मुलगी पुढे गेली बिग बॉस मध्ये, आणि अजून अशीच प्रगती करत. तुला ऑल द बेस्ट दिव्याताई. आणि आता मजा बघा थोडी बिग बॉस मध्ये. खतरनाक राडा होणार आहे. आमची भीमकन्या गेली. आमचा फुल सपोर्ट आहे अख्ख्या समाजाचा. आम्ही कुणाला नाही ओळखत आतमध्ये. आमची फक्त एकच दिव्याताई. राडा होणार, जाळ निघणार तुमची. अजून जळणारी सुरुवात आहे, शेवट तर लय डेंजर असणार भाई. आज जळणार आहे तुम्ही, कारण एंट्रीलाच एवढी तुमची बुक दुखायला लागलीत की बाबा हिला कायला घेतलं. आतून तर लय राहिले. थांबा जरा.